कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी 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 जय जय राम कृष्ण हरी रूप पहत तारो चरी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हात बरवा तो हा माधव बरवा तो हात बरवा झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पातारो चरी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाबर हा सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा त्वा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव
नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड गोड नाम गोड नाम गोड 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 सकळही पुढे 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 गोड सकळही नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुढे गोड सकळही पुढे गोड सकळही गोड सकळही पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही पुरे गोड सकळही रसनाये रसा विठे रसनाये रसा विठे रसनाये रसा विठे रसनाये रसा विठे घेता गोड अधिक हे घेता गोड अधिक हे गीता गोड अधिक हे गीता गोड अधिक हे गीता गोड अधिक हे गीता गोड अधिक हे आनिकार से मरण गाठी आनिकार से मरण गाठी तुटे संसारे तुटे संसारे रसनायरा रसायने रसनायरा रसायने गीता गोड अधिक हे गीता गोड अधिक हे अधिक हे गीता गोड अधिक हे तुका मने आहार झाला तुका मने आहार झाला हा विठ्ठला आमासी हा विठ्ठला आमासी विठ्ठल अमासी विठ्ठल हा विठ्ठल आमासी अमासी तुका मने आहार झाला तुका मने आहार झाला हा विठ्ठल आमासी हा विठ्ठल आमासी विठ्ठल अमासी विठ्ठल अमासी विठ्ठल अमासी रसनायरा रसा विठे रसनायरा रसा विठे गीता गोड अधिक हे गीता गोड अधिक हे गीता गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी टाळ जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल
घोटे आहे बरं का, टाळकरी घोटे असा पाठ आहे. तुम्ही सगळे घोट म्हणताय, तुम्हाला घोट आवडतो काय? नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड टाळ नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड रसना घेता रसना घेता रसरायरा रसनायरा रसाविते विठ्ठला
गोड पुरे कोड सकळही रसनाई रारसा विटे घेता घोटे अधिक हे विढ विठ्ठल 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 नाम गोड पुरे कोड सकळही रसनाई रारसा विटे घेता घोटे अधिक हे अनिकारसे मरण गाठी अनिकारसे मरण गाठी येणे तुटे संसारे रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संसारिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी गुरुदास सुता श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णो निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल 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 नाम गोड पुरे कोड सकळही रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे प्रसूत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबा महाराज यांचा 4 चरणाचा नामाच्या विषयी आपल्या जीवनाची अनन्यता प्रगट करून नामाचं महात्म्य प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा पुरुषोत्तम मासाचा औचित्य साधून अधिक महिन्याचा औचित्य साधून श्री क्षेत्र नाशिक नगरीत पंचवटी राम करही निवासा या पंचवटीत तपोवनात चालू असणारा हा अखंड भक्ती उत्सव अखंड नाम महोत्सव 1 महिना अर्थात पूर्ण 1 मास पूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य तात्यांच्या मार्गदर्शनात आज्ञेत देखरेखीखाली चालू असणारा हा भक्ती उत्सव 1 महिना इथं वस्ती अर्थात प्रभू रामचंद्रांनी सर्वात अधिक वास्तव्य केलेली भूमी आहे. रामचरित्राचा विचार करायचा झाला तर प्रभू रामचंद्रांनी अधिक वस्ती या भूमीत केली अशी प्रासादिक भूमी आणि अशा भूमीत रामायणाचा महाराष्ट्रीयन अवतार म्हणायला काही हरकत नाही. ते भावार्थ रामायण त्याचं पारायण त्याचबरोबर दुपारच्या सत्रात रामकथेचं पान परमश्रद्धेय परमपूजने आमचे भारत बाबा अर्थात भरत बाबांच्या पावन मुखातून मला वाटते रामकथा भरतच सांगू शकतात. विठ्ठल कारण आहे हो रामाचा आणि भरताचा फार जवळचा संबंध आहे म्हणून पूजनीय श्रद्धेय भरत बाबांच्या पावन मुखातून आपण रामकथेचं पान जवळजवळ मला वाटते 10 दिवस ना 10 दिवस रामकथा आहे. त्याच्या आधी व्यक्तिरेखा झाल्या रामायणातल्या व्यक्तिरेखा
आणि याच्याही नंतर रामायणाच्या संबंधानं राम प्रभू जवळजवळ 1 महिना आपण राममय झालेलं जीवन आहे. प्रासादिक भूमी आहे, तपोवनाची भूमी आहे, प्रभूंनी तप केलेली भूमी आहे, साधू संतांच्या वस्तीचं स्थान आहे. हो, जेथे वसती हरीचे दास, सिद्ध संत असणारे संत श्री जनार्दन स्वामी महाराज यांनी सुद्धा या भूमीत तप केलं असा प्रासादिक आश्रम आहे. गोवध आरी असणारी भगवती गोदावरी मैया अर्थात दक्षिण गंगा जिला म्हणतो, तिच्या काठावरचा हा प्रदेश, असे हे प्रशस्त प्रदेश. गोदा तटी निर्मळे देवोदेवीची रावळे, संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. अशा प्रकारचा आपला काळ एकदम आनंदात, संतांच्या सहवासात आणि संतांच्या सहवासात साधनेत जाणारा काळ आहे. त्यातल्या त्यात अधिकाचा महिना आहे. या महिन्यात केलेलं अधिक पुण्य सगळं अधिक घेता घोटे अधिक हे अधिक फल देणारा महिना. अधिक गोट जर घेतले तर अधिकस्य अधिक फल विठ्ठल. असा हा पुरुषोत्तम मास. खरा हा महिना तसा परमार्थ अधिक करण्याचा महिना आहे, तसा अधिक कोणत्याचंही फल अधिक देणारा महिना आहे. पण विशेषत्वानं पाहायचं झालं तर या अधिक महिन्याचा विचार असा आहे, या महिन्यात एक जात अतिशय आनंदित असते. मला न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आलं लक्षात. पण या वर्षीचा जावाई जरा दुर्भागी आहे बरं का. कारण पंतप्रधानांनी आधी सूचना दिल्या, सोनं खरेदी करू नका. मला वाटते त्याच्यामुळे जरासं अंतःकरणात जावयाच्या खेद असणं साहजिक आहे. म्हणून असा हा जावयाचा महिना, अधिक मास, धोंड्याचा महिना, मलमास कसा निर्माण झाला. मागेही भरपूर कीर्तन झाले, इतिहास झाला असेल. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 कधी 366 दिवस लागतात आणि चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 354 दिवस लागतात. मध्यंतरी 11 दिवसाचा काल राहतो. आणि मग याचा मेळ कुठंतरी घालायचा, कारण आपली जी सगळी सण आहेत ते चांद्रवर्षावर अवलंबून आहेत. जर आपण हा महिना नाही स्वीकारला, मानलाच नाही, तर आपले सण व्यवस्थित राहणार नाही. कोणत्याही महिन्यात कोणताही सण येऊन जाईल, पण त्याच्यासाठी हा महिना महत्त्वाचा अशा स्वरूपाचा महिना आहे. म्हणून अधिक असणारा महिना, ज्याला खरं तर मलमास म्हणतात, तसं मलमास म्हणून नाही म्हणे, दोष लागते. पण त्याचं सार्थक्य सांगण्यासाठी काही हरकत नाही. हा मलमास आहे, पण सगळ्यांनी ज्याची उपेक्षा केली देव त्याचा स्वीकार करतो. असा पुरुषोत्तमानं त्याचा स्वीकार केला आणि आपलंच नाव दिलेलं. प्रत्येक महिन्याला स्वामी आहे, तसं या महिन्याचा स्वामी प्रत्यक्ष पुरुषोत्तमच असल्याकारणाने हा पुरुषोत्तम मास असा हा महिना, हा परमार्थाचा महिना. यावर्षी कीर्तनकाराला अभंग दिले नाही, पण मागच्या अधिक मासात पूजनीय गुरुवर्य तात्यांनी प्रत्येकाला अभंग दिले होते. आणि ती खरी परीक्षा. खरं बाहेर कीर्तन करणं सोपं असते, इथं कीर्तन करणं अवघड आहे. मग का अवघड आहे? त्याचं कारण आहे, बाहेर कीर्तन ऐकणारे असतात, इथं कीर्तन जगणारे असतात. बरोबर. तात्यांचं जीवन म्हणजे कीर्तन जगण्याचं जीवन आहे. कीर्तन जगणारे हे महात्मे आहेत. मग यांच्या पुढं कीर्तन काय, आपली सावटी अर्थात पोपटपंची आहे. आणि कीर्तन जगणारे माणसं आहेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अशा महापुरुषांच्या समोर कीर्तन, पण कीर्तनही त्यांच्यासमोर केलं पाहिजे का? त्याचं कारण आहे, आपल्या चुका तेच सांगू शकतात. हा अधिक मासाचा काळ आणि त्यातल्या त्यात रामकथेचं आपण पान करत आहात. तसं नाथबाबांच्या जीवनातली शेवटची जर वाङ्मयीन कृती काय असेल तर भावार्थ रामायण आहे. नाथबाबांनी आपली जीवनयात्रा अर्थात अवतार कार्य संपवते वेळेस या सगळ्या जगाच्या जीवनात राम भरला असं भावार्थ रामायण आहे. भावार्थ रामायण वाल्मिकी रामायणाचा अनुवाद नाही, तसं वाल्मिकी रामायण आधीच आहे. पण भावार्थ रामायण म्हणजे महाराष्ट्रीयन रामायणाचा अवतारच आहे. त्या काळात नाथबाबाच्या समकालीनच असायला पाहिजे तुलसीदासजी. तुलसीदासजीने ज्यावेळेस रामचरित्रावर, रामकथेवर, सुनो रे राम कहाणी, रामचरित्र मानस नावाचा ग्रंथ ज्यावेळेस उत्तरेत लिहित होते, त्याच काळात मला वाटते महाराष्ट्रात या भावार्थ रामायणाचा अवतार झाला असावा. मग तुलसी रामायण आणि भावार्थ रामायण एक आहे का? तरी नाही.
नाथ बाबांनी जे अध्यात्म भावार्थ रामायणात प्रगट केलं असं कुठंच पाहायला सापडत नाही. विठ्ठल पूजनीय श्रद्धेय भरत बाबांच्या पाऊलमुखातून आपण रामकथेचं भावार्थ रामायण, बाकी रामकथा करणं सोपं आहे, भावार्थ रामायण सांगणं इतकं सोपं नाही. ते आपण मंत्रमुग्ध होता. जवळजवळ 3-3.5 तास ती कथा आहे. हो, रामायण काय, रामायणातल्या प्रत्येक पात्रातला अध्यात्म बाहेर काढलेलं आहे. अहमात्मा असणारा दशरथ आहे. हो, सुबुद्धी असणारी मला वाटते कौसल्या माता आहे. सद्विद्या कौसल्या माता आहे. सुबुद्धी असणारी आपली सुमित्रा माता, अविद्या असणारी कैकेयी आणि त्याचबरोबर दुर्बुद्धी जी आहे ती मंत्रक आहे. किती बारकाई भावार्थ रामात पाहायला सापडतो. प्रत्येक पात्रात काय भाव आहे तो प्रगट केलेला आहे. हो, सोहम उगाळूनी चंदन, आपलं अहम उगाळूनी चंदन, अहम भाव उगाळून जे चंदन तयार केलं ते सोहमभाव प्रगट झाला आणि ते सोहमभाव रूपी चंदन रामाला लावायचं आहे. नाथ बाबांनी प्रत्येक क्रियेतला भाव काढला, ते भावार्थ रामायण आहे. विठ्ठल अशा रामकथेचं आपण पान करत आहात. दक्षिण गंगेच्या काठावरचा हा साधनेचा काळ, त्यात आजच्या दिवसाची सेवा पूजनीय गुरुवर्य तात्यांच्या आज्ञेतून माझ्याकडे आलेली आहे. भरपूर रामचरित्रावरच पान करत आहात. रामप्रभूचं चिंतन सांगणारे भरपूर अभंग झालेले आहे. मग डावून अभंगाचा प्रपंच आहे. अभंग अतिशय सोपा आहे. जगद्गुरु तुकोबारा महाराज या अभंगात नाममहात्म्य प्रगट करतात. तुकोबारांनीच नाममहात्म्य प्रगट करावं का, त्याचं कारण आहे. तुकोबाराचं जीवन नाममय झालेलं जीवन आहे. तुकोबारांनी नाममहात्म्य सांगावं, केवळ नाम सांगणं वेगळं, नाम जगणं वेगळं. तुकोबाराचं जीवन जर नामाच्या बाबतीत काय होतं तर तुकोबारा आपल्याला कोणती पदवी न भूषवणारे तुकोबारा आहेत. ती तुकोबारा आपला परिचय देतेवेळेस तुकोबारा आपला परिचय देतात नामधारक म्हणून. आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक, हो एकंदर शिक्का पाठविला ये लोका. आलो म्हणे तुका आम्ही, हो आम्ही कोण आहोत. तुकोबार म्हणतात आम्ही नामधारक आहोत. आम्ही नामधारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. नाम जापक नाही, नाम चिंतक नाही, नामधारक आहेत. विठ्ठल निस्ते म्हणत नव्हते, निस्ते म्हणणारे नव्हते. नुसते म्हणून नाही तर महाराजांचं जीवन नाममय झालेलं होतं. तुकोबाराच्या जीवनात नामसाधनेचा अतिरेक आहे, अतिरेक आहे. अन्य साधना तुकोबारांनी केल्या का नाही, तुकोबारा म्हणतात बाकीच्यांनी केल्या असतील तर मलाही माहीत नाही. कोणी काही मागे केली आचरणे, पण आमचं जीवन पाहायचं झालं तर नामसंकीर्तनाशिवाय वेगळं नाही. आम्हा या कीर्तने विन नाही. कीर्तन शब्द तुकोबाराच्या गाथ्यात प्रामुख्यानं मला वाटते नामचिंतनाच्या का नामकीर्तनाच्या संबंधानं आलेलं आहे. महाराजांनी नाममय जीवन झालेलं अतिरेक आहे नामसाधनेचा. तुकोबारा नामधारक म्हणून घेत नव्हते. आम्ही म्हणतो ह बप, ह बप पुढं लावल्याही जाते. पण हरिभक्ती पर म्हणजे श्रेष्ठ, आयन म्हणजे ठिकाण. हरिभक्तीला ज्याच्या जीवनात सर्वश्रेष्ठ स्थान आहे त्याला हरिभक्ती परायण म्हणतात. विठ्ठल हे म्हणणं वेगळं आणि जगणं वेगळं. जगद्गुरु तुकोबाराचं जीवन नाममय झालं होतं. किती नामचिंतन करत होते. तुकोबार म्हणतात माझी वाचा मला अनावर झाली, इतकं चिंतन आहे. चंद या नामा
तुकोबार म्हणतात माझी वाचा मला आवरत नाही, अनावर झाली. इतकं मी छंद या नामाचा. जे तुकोबार एकीकडे म्हणतात का आम्ही इंद्रियाचे धनी आहे, इंद्रियाचे धनी आम्ही इंद्रियाचे मालक आहे म्हणणारे जे तुकोबार आहे, इंद्रियाला विषयापासून आवरण्यासाठी आम्ही समर्थ आहे असे म्हणणारे तुकोबार आहेत. एरवी विषय परांचखाने व्यतृण स्वयंभू तस्मात परांग पश्यती अंतरात्मा. बहिर्मुख आहेत इंद्रिय, विषयाकडे धावणारी इंद्रिय आहेत, पण त्याला आवरण्यासाठी समर्थ ठरणारे तुकोबार आहे नामसाधनेच्या बाबतीत. पण म्हणतात माझी वाचा माझं ऐकत नाही, मी तिथं दुर्बळ आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेची करी ध्यान विठोबाचे. सर्व इंद्रिय देवाचं चिंतन करू इथं आवरल्या जात नाहीत. अर्थात तुकोबाराचं जीवन नाममय जीवन आहे. त्याला कारण आहे, तुकोबार सदा सर्व काळ ते चिंतन करतात, स्वतः करतात आणि जगाला सुद्धा सांगतोस. तुकोबारा सांगतात का नाव घेतल्याशिवाय राहू नका, नाम घेता राहू कंठरवाण्या सुरानं सांगतात नाम घेतल्याशिवाय राहू नका. कलियुगाचा विचार करायचा झाला तर विक्राल कलिकालात नामासारखं दुसरं साधन नाही. अन्य साधनाच्या भानगडीत पडूच नका. अशा विक्राल कलिकालात तारणारं नाम आहे. म्हणून स्वतः नाममय झालेलं जीवन जगाला नामाचा उपदेश करण्यासाठी प्रवृत्त होते. स्वतः नाममय का, त्याचं कारण आहे जगाला अपेक्षा आहे सुखाची, आणि ज्याच्याशी संबंध जगाने जोडला ते सुख देणं कदापि शक्य नाही. सुख देण्यासाठी साधन एकच आहे, ते म्हणजे परमात्मा. अलौकिक तत्वाशी जीवन अनन्य केलं का जीवनात सुख भरल्या जाते, ती सुख लाभ होते. या जगतात अलौकिक जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नाम अलौकिक आहे. परमात्मा अलौकिक आहे, आणि मला वाटते तिसरं तत्व संत अलौकिक आहे. नाम अलौकिक आहे. लौकिक तत्वाशी जीवन अनन्य करून जगाला सुख भेटणं कदापि शक्य नाही. अलौकिक तत्वाशी जीवन अनन्य करा, मग देवाशी तरी अनन्य व्हा, साधूशी तरी अनन्य व्हा, किंवा नामाशी तरी अनन्य व्हा. म्हणून देवाशी अनन्य झालं तरी जीवन सुखापर्यंत जाते. ते नेविन जीवा सुख नो हे. साधूशी अनन्य झालं तरी सुख संत सुख या संत समागमे सुख प्राप्त होते. या नामाशी तरी अनन्य व्हा. आज महाराज नामाचं चिंतन, नाम अलौकिक आहे. का अलौकिक का म्हणायचं, त्याचं कारण लौकिक जगाला कळत नाही. लौकिक जगाला कळत नाही, पंचमहाभूतात सापडत नाही, काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. लौकिक जगाला कळते त्याला अलौकिक कसं म्हणतात. लौकिक जगाला त्याचा बोध होत नाही. लौकिक जगाला कळलं असतं तर जगाने नामचिंतन केलं असतं, संताला सांगण्याची गरज वाटली नसती. कळत नाही. दुसरं आहे पंचमहाभूतात सापडत नाही. पंचमहाभूत जे आहेत एकापेक्षा एक व्यापक आहे. पृथ्वीपेक्षा जलतत्व आहे, जलापेक्षा तेज, तेजापेक्षा वायू, वायूपेक्षा आकाश, आणि आकाश तत्वापेक्षा सुद्धा देवाचं नाव मोठं आहे. गगनाहुनी
ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. आगा नावची एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे. टाचे म्हणजे कमी. हो, गुण एक एक काय तयाचे कलिशील तू. गगनापेक्षा सुद्धा मोठं व्यापक असणार गगनाहुनी वाढ नाम आहे. अलौकिक आहे, पंचभूता सापडत नाही. आणि म्हणते काळाची सत्ता सुद्धा चालत नाही. अंडज, जारद, स्वेदज, आटे हे सगळं आटणार आहे. पण हरिनाम नाटे ते बरवे. काळ त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. उलट काळाचा प्रभाव कमी करायचा झाला. कळी तेथे कळी काळाचा रेघ नाही, तिथं कळी काळाचा लाग लागत नाही. असं भगवान परमात्म्याचं अलौकिक नाम आहे. तू गोबर आहे अनन्य जगता, जगाला सुद्धा आकारून बाबा सुख पाहिजे असेल तर नामाशी अनन्य व्हा. लोकांनी विचारलं तुम्ही आम्हाला नामचिंतन करायला सांगतात, तुम्हाला त्याची अनुभूती आहे का? ज्या साधनाची अनुभूती नाही, ज्या साधनाचा अनुभव नाही, ते जगाच्या समोर मांडणं बरोबर नाही. अनुभूतीच नाही ते तुम्ही काय सांगता? तुम्हाला अनुभूती आहे का? अनुभूती आहे का म्हणल्यानंतर त्या तुकोबरांना सगळं अनुभूती काय विचारतो बाबा, हे भगवान परमात्म्याचं नाम आमच्या जीवनात काय स्थितीत आहे हे जर विचार करायचा झाला तर भगवान परमात्म्याचं नाम आमचा आहार झाला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुका म्हणे आर झाला, तुका म्हणे आर झाला, तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला. विठ्ठला वासी, विठ्ठला वासी, रसनाय राय साविते, रसनाय राय साविते. विडल तुका म्हणे आहार झाला, हा विठ्ठल आम्हासी. हे भगवान परमात्म्याचं नाम आमचा आहार झाला. आहार काय स्थिती आहे नामाच्या बाबतीत? आहार आहे. आहार आहार कशाला? नित्य सेवन केलं जाते. हो हो, तसं देवाचं नाम वैष्णव संतांचा आहार आहे. देवाचं नाम साधकाच्या जीवनात औषध आहे. आणि मला वाटते भूताला देवाच्या नामाची ॲलर्जी आहे. विठ्ठल देवाचं नाव भूत कधी घेतच नाहीत. भूताचा नावाचा कधी संबंधच नाही. विठ्ठल भूताला नाम जमत नाही, ॲलर्जी आहे त्याला. हो, एक जण निघाला संध्याकाळच्या वेळी, पावशर लावलेली आहे, पावशर घेऊन आहे, वाटेनं जात आहे, घराच्या दिशेने निघलेलं आहे. जाता जाता कोणीतरी सांगलं ते वळण आहे, त्या वळणाजवळ चिंचेचं झाड आहे, तिथं काहीतरी आहे. नेमकं अमावशीची रात्र, झिमझिम पाऊस चालू झालेला, याची चढलेली. नेमकं त्या झाडाच्या जवळ जसा येणार, ते अमावशीचीच रात्र, त्या दिवशी त्या भूताची काहीतरी सभा होती, मीटिंग होती. ते सगळे भूत एकत्र आलेले. तिथून हे जाता जाता गिऱ्हाईक त्यांना सापडलं. सापडल्याबरोबर त्यांनी पकडलं. तर पोहण्याच्या दिशेनंच घर असल्या कारण ते वाटेनं येत होतं, पकडलं. जसं पकडलं तसं भूताने विचार केला, बरं म्हणे मीटिंग झाली पण मेजवानी काय? हे बरी झाली मेजवानी. त्याला पकडलं. आता भूताने विचार केला, म्हणे आपण याला खायचं, पण कसं खायचं? ते घाबरलेलं आणि ते भीतीनं उतरते म्हणे, आपल्याला काही त्याचा अनुभव नाही. त्याची ते उतरलेली, ते घाबरलेलं पुन्हा दरदरून घामाला, सर्वांगावर काटा उभा झालेला. कसं खायचं याला, कसं खायचं, कसं खायचं? त्या भूताचा विचार चालू झाला. हा घाबरलेला, हा घाबरलेला होता. आणि मग झालं असं, आता काय मोठा प्रश्न पडला. भूताने विचार केला, अरे म्हणे कच्चं खाल्लं तर पोट दुखते. भूत म्हणत होते बरं का, ते कच्चं खाल्लं तर म्हणे याला भाजून खाल्लं पाहिजे.
न माचीस आहे का, माचीस पाहिली पण ते भुताच्या खिशात काय ते माचीस नाही सापडली, कारण ते विड्या ओढत नसायला पाहिजे. भूत होते पण चांगले होते काही, त्याच्याकडे ते माचीस नाही सापडली. म्हणे मग काय करायचं, जवळच गाव आहे म्हणे, तपोवनात सप्ताह चालू आहे आणि तिथं काहीतरी चालू आहे. भूताला कुठं नाव येते, ते कुठं हरिनाम सप्ताह म्हणतात, ते काहीतरी चालू आहे. म्हणजे फक्त रात्री जरा बंद झालं तर आपण तिथं तेवढ्यात तिथून अग्नी घेऊन येऊन ते एक जण निघले, एक निघलं, दुसरं निघलं, तिसरं निघलं, काही ना त्याला धरून ठेवलेलं आहे. ते भूत ज्यावेळेस निघलेत महाराज, पण जवळ येत होते, त्यांना काय माहिती अखंड सप्ताह तात्यांचा चालू आहे म्हणून. ते काय सप्ताह अखंड नाव असते कधी कधी, पण तो खंडित असते, पण इथं अखंड चालू आहे. आता आमच्या ऋषी महाराजांनी सांगितलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ कसा जातो काही कळतच नाही म्हणे. दिवसभर परमार्थ चालू आहे, अखंड सप्ताहाचा नामचिंतन चालू आहे. आणि मग झालं असं, ती जशी जवळजवळ येऊ लागले तसं ते नामचिंतन कानावर पडू लागलं. जसं कानावर पडू लागलं तसं ॲलर्जी त्यांना खास सुटली, अंग सुजू लागलं. मग ते असे पळाले चिंग चिंगाट, धावत धावत दम टाकत आम्ही जोग होऊन तिथं आले. आल्यावर त्या पुढच्याने पाहिलं, म्हणे काय काय, अरे म्हणे काय म्हणे, तिकडं ना लोक काहीतरी म्हणत आहेत, ते काहीतरी ते त्याला काय म्हणतात, ते काहीतरी म्हणल्यानंतर त्याला दुसऱ्या भूताला त्याची सांकेतिक भाषा कळली, कारण भूताला नाव थोडी येते, भूत थोडी नाव घेते, काहीतरी म्हणतात, पण काय म्हणतात ते म्हणे. मग तेवढ्यात हे जरा बुद्धिमान होतं, त्यानं विचार केला भूत काहीतरी घाबरतात, पण काहीतरी म्हणजे काय यालाही माहीत नव्हतं, कारण ती यातलं नव्हतंच. आणि मग त्याने पुढे सोडून दिली, म्हणे लक्षात घ्या, तुम्ही जर मला आता पकडून ठेवलं तर मी काहीतरी म्हणतो. ते काहीतरी म्हणल्यावर त्या भूताने हात जोडले, तुला एकच विनंती आहे, तू फक्त काहीतरी म्हणू नको. त्यालाही माहिती काहीतरी म्हणजे देवाचं नाव हे त्यालाही माहीत नाही, पण काहीतरीला भूत घाबरतात, काहीतरी म्हणतात, ते झालं. मग ते विचारात पडले, म्हणे आता लक्षात घ्या, मला जर धरून ठेवलं तर मी काहीतरी म्हणतो. त्याने लगेच सोडलं महाराज भूताने. सोडल्यानंतर पळू लागला, पळत पळत जसा तपोवनाच्या दिशेने निघाला. हो, पुन्हा आता भूताचं स्पीड ते वायू वेगानं धावत होते, याच्या पुढं पुन्हा त्याला अडवायचे. त्यांना म्हटलं हातात आलेलं गिराईक चाललं, जसे धावतात तसं ते पुन्हा पुढं आले का म्हणे काहीतरी म्हणाल बरं का मी, तुम्ही आता आडवे झाले तर काहीतरी म्हणेल. महाराज जसं धावत 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 जवळ आलं आणि त्याच्या कानावर देवाचं नामचिंतन पडलं. काहीतरी म्हणजे काय दुसरं तिसरं नाही, देवाचं नामचिंतन नाही. लगेच सप्ताहाला माळ घेतला आणि काहीतरी म्हणू लागला, विठ्ठल विठ्ठल कसं आहे, भूताला देवाच्या नावाची ॲलर्जी आहे, भूत नाव घेत नाहीत. राम म्हणता जवळी नये भूत, जवळ भूत येत नाही म्हणे. कैसा यमदूत म्हणता राम पळे भूत बाधा बेनेत. हो, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर राम म्हणत नाही, देवाच्या नावाजवळ भूताला ॲलर्जी आहे. साधकाच्या जीवनात औषध आहे, हेची भवरोगाचे औषध. साधकाच्या जीवनात औषध आहे आणि वैष्णव संतांचा तो आहार आहे. तुकोबार म्हणतात, हे देवाचं नाव आमचा आहार आहे, जो नित्य सेवन केला जातो, याचा कंटाळा नाही, ते आहार आहे. आणि असा नित्य आहार आम्ही काय देवाचं नावच खातो, देवाचं नावच देतो. असं नाममय अनन्य झालेलं जीवन तुकोबाराचं नामसाधनेच्या बाबतीत आहे. मग तुकोबारा सांगू तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, देवाचं नाव आमचा आहार झाला. मग तुकोबारला विचारलं, आहार झाला, तुम्ही त्या नामाचं सेवन करता आणि आम्हालाही त्या नामसाधनेत प्रवृत्त करता, मग तुम्ही म्हणता हे जर आहार झालं तर ते देवाचं नाव लागते कसं, त्याची चव कशी आहे, ते अभंगाच्या पहिल्याच्या. हा नाम गोड, नाम गोड, नाम गोड, नाम गोड.
परमात्म्याचं नाम गोड आहे म्हणे. विठ्ठल तुकोबाराय सांगतात ते कसं लागते म्हणे. एकच नाही, एकच शब्द डबल वापरला, एक वाक्य डबल आहे. नाम गोड, नाम गोड, द्विरुक्ती आहे. हो, एकदा नाही म्हणत महाराज. ज्या साधनेच्या विषयी परमादर आहे म्हणून द्विरुक्ती आहे. हो, नाम गोड, नाम गोड, पुरे कोड सकळही. तसे नाम साधनेचे 4 विशेष अभंगात महाराज सांगतात. अभंगाच्या पहिल्या चरणात 2 विशेष आहे, दुसऱ्या चरणात 1 विशेष आहे, तिसऱ्या चरणात 1 विशेष आहे. या नामसाधनेचे 4 विशेष सांगते महाराज सांगतात परमात्म्याचं नाम गोड आहे. पहिला शब्द वापरला, नाम गोड आहे. गोड म्हणल्यानंतर तसा विचार करायचा झालं तर नाम गोड आहे का, हा मोठा प्रश्नच आहे. तुकोबार म्हणतात गोड आहे. नाम गोड आहे का आमच्या जीवनात प्रश्न आहे. पहिली शंका अशी उत्पन्न होते, नाम गोड असणं शक्य नाही. न्यायशास्त्राच्या सारणीचा विचार करायचा झाला, नाम ही शब्दाची जात आहे, म्हणजे नाम शब्दात्मक आहे. आणि गोडी हा गुण आहे, रसात्मक आहे. शब्द हाही गुण आहे आणि गोडी हाही गुण, रस हाही गुणच आहे. म्हणून नाम गोड जर विचार करायचा, हे गुणच आहे. शब्दही गुणच आहे आणि रसही गुणच आहे. गुणावर गुण राहत नाही. गुण ज्याच्या ठिकाणी राहते त्याला द्रव्य म्हणतात. गुणाश्रयत्वम द्रव्यत्वम असं द्रव्याचं लक्षण न्यायशास्त्रानं केलं. नाम गोड हा शब्द प्रयोग न्यायशास्त्राच्या सारणीनुसार जुळत नाही. नाम शब्दात्मक आहे, शब्द हा गुणच आहे, गोडी हा गुण आहे. गुणावर गुण राहत नाही. गुण ज्याच्या ठिकाणी राहतो त्याला द्रव्य म्हणतात. मग महाराज नाम गोड कसं म्हणतात. दुसरा विशेष असा आहे, नाम गोड आहे. महाराज म्हणतात नाम गोड आहे. खरं सांगा आम्हाला नाम गोड लागते का. नाम आम्हाला गोड लागते का. तुमचं सोडून द्या, पण आमचं सांगतो, वैयक्तिक माझं सांगतो, मला नाही वाटत ना आम्हाला गोड लागते. विठ्ठल नाम गोड लागते का हो. कीर्तन जरा लांबलं, जरा लांबू द्या बरं. मला नाही वाटत. पहिले विचारतात त्या महाराजाची तारीख कोण घेतली. नाम गोड लागते. सहस्थिती आम्हाला नाम गोड लागत नाही. जास्त वेळ आम्हाला नको वाटते का याचा अर्थ. जर नाम गोड वस्तूचा वास्तव जो धर्म आहे तो सगळ्याला सारखी प्रतीती देते. तुकोबारा म्हणतात नाम गोड लागते. आमच्या जीवनाचा विचार करायचा झाला तर आम्हाला खरंच ते गोड लागते का याचा जर मीमांसा केली तर आम्हाला ते नाम गोड लागत नाही. मग नाम गोड नाही का आम्हाला लागत नाही ही शंका आहे. आता ते करू त्याचंही चिंतन. आणि तिसरं महाराज तिसरी विशेषता सांगतात, हे नाम गोड आहे, नाम गोड आहे असा द्विरुक्तीनं विचार का म्हणतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा महाराज म्हणतात देवाचं नाम गोड आहे. मी शंका उपस्थित केली. नाम जर गोड आहे, नाम शब्दात्मक आहे, शब्द हाही गुण आहे आणि गोडी सुद्धा गुणच आहे. गुणावर गुण राहत नसते. गुण ज्याच्या पैसा ज्याच्याकडे राहते त्याला पैसेवाला म्हणतात. पैशाजवळ पैसा राहत असतो का नाही. पैसा ज्याच्यावर राहते त्याला पैसेवाला म्हणे. तसं गुणावर गुण नाही राहत. गुण द्रव्याच्या ठिकाणी राहतो. मग एक गोडी दोन्ही नाही ना शक्य होणार. तर मग त्याचं उत्तर असं आहे, इथं गोडी शब्द हा रसवाचक नाही तर आनंदवाचक आहे. कधी कधी शब्द रसाचे प्रकार म्हणजे तो माणूस ना फार कडू आहे. कडू आहे म्हणजे त्याला चाटून पाहिलं का. कडू आहे याचा अर्थ त्याचा स्वभाव दुःखदायक, दुःख प्रवृत्तीचा आहे. हो हो, लग्न झालेलं मग काही दिवस सासरी नांदून माहेरी आली. मग मैत्रीण भेटल्या, का गं तुझं सासर कसं आहे. म्हणजे खूप चांगलं आहे. तुझे पती कसे आहेत. पती म्हणजे बाई माझं भाग्य इतकं चांगलं आहे. इतके चांगले पती भेटले तुला काय सांगू, काय सांगू. इतके चांगले आहेत. म्हणे कसे आहे सांगशील का. म्हणे महादेवाच्या पुढचेच आहेत.
महादेवाच्या पुढे आलं नाही लक्षात महादेवाच्या पुढे काय असते नंदी. तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल आहेत. हो म्हणत असतात नवरा माझ्या मुठीत आहे. तिला विचारलं का ग तुला जाऊ आहे का? म्हणे खूप चांगली आहे. दीर आहेत का? खूप चांगले आहेत. सगळ्याचं वर्णन करता करता तिला विचारलं का ग बाई तुला ननंद आहे का? ननंद. ननन शब्द उच्चारल्यावर नाकतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे फारच तिखट आहे. विठ्ठल ननन कशी आहे? तिखट आहे तिखट. ननन कशी आहे? बोला ना तुम्ही का तुम्ही कोणाच्या असालच ना. ननन तिखट आहे. तिखट आहे म्हणजे चावून पाहिलं का? नाही. मग ननन तिखट आहे याचा अर्थ काय? नंदेचा स्वभाव दुःखदायक आहे. दुःख देण्याची तिची प्रवृत्ती आहे. तसं हे शब्द कधी कधी रसवाचक जरी असले तरी त्यातून काही भाव प्रगट होतात. तिखट म्हणजे दुःखदायक आहे. तसं गोड आहे. म्हणे आज न चाल की फारच गोड झाली हो. चाल कशी झाली? गोड झाली म्हणजे खाऊन पाहिली का तुम्ही? कालचं कीर्तन ना फार गोड झालं. खाल्लं का? गोड झालं याचा अर्थ आनंद देणारं झालं. रामकथानं काय वाटते इतकी गोड रामकथा कधी ऐकायलाच भेटली नाही. याचा अर्थ आनंद देणारी आहे. मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नाम गोड आहे या शब्दाचा अर्थ आहे नाम आनंददायक आहे. नाम आनंद देणार आहे. मग त्यांना आनंद देते आम्हाला देते का? नाम गोड आहे तर आम्हाला गोड लागते का? जर नाम आम्हाला गोड लागलं असतं तर भजन रंगात येते. गावागावात आपण पाहतो. आणि भजन रंगात आल्यानंतर मग टाळकऱ्याला तलप येते. आणि मग ते काय म्हणतात? आता थांबा आणि आता काय करा? इथं सांगू नाही ते विठ्ठल का सांगू नाही? हो व्यसन मुक्त. या सप्ताहात कोणी चहा घेत नाही. या सप्ताहात कोणी तंबाखू खात नाही. हो हे आदर्श सप्ताह महाराज. नाही तर मग सगळं चालते तिथं. हो या विशेषत्वानं पाहायचं झालं तर एकही व्यसन इथं नाही. ते भजन रंगात येते. भजन रंगात आल्यानंतर मग ते म्हणतात आता भरपूर झालं बरं का. भरपूर वेळचं बसलो आपण. आता काय झालं पाहिजे? मग ज्याचा ती एकादशी असते ज्याचं ते भजन असते मग तो चहा करून आणतो. आणि मग लोक काय करतात? तो चहा घेतात. परत चहा घेऊन थांबत नाही. काही त्याच्या पुढचे असतात. त्याच्या पुढचे आले का लक्षात? ते भजनातून बाहेर जातात. त्याच्या पुढचा प्रकार आहे तो. मग जर देवाचं नाव घेत असाल नाम गोड लागलं असतं तर तुम्हाला, कारण नाम साधं गोड नाही ना. वैष्णव संतांची अनुभूती आहे. देवाचं नाव साधं गोड नाही. या जगतात निरपेक्ष गोड जर कोणता पदार्थ असेल तर तो अमृत आहे. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा मन माझे केशवा काबानी गे सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूयासी सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूयासी मन माझे केशवा मन माझे केशवा काबानी गे सांग पंढरी राया सांग पंढरी
किती गोड आहे हे वैष्णव संतांची अनुभूती आहे. निरपेक्ष गोड आहे अमृत. कुठं आहे अमृत? कुठं आहे अमृत? स्वर्गात. आणि ते प्यायला जायचं झालं तर इथून तिथं जावं लागते, पण तसं जायला जमत नाही. त्याला 100 यज्ञाचं तिकीट खिशात पाहिजे, त्याच्याशिवाय तिथं जायला जमत नाही. शतमख्ख संपत्ती स्वर्गीची, 100 यज्ञाचं तिकीट पाहिजे. तिथं अमृत आहे म्हणे. आपल्याला अमृत माहीत नाही, अमृत तुल्य माहीत आहे. विठ्ठल तुलना करण्यासाठी सुद्धा त्याची अनुभूती पाहिजे. पण हे कोण तुलना करून नाव काढलं मला नाही सांगायचं जमायचं. पंढरीच्या वाटेनं पाहतो ना आपण, सगळ्यात त्या गाड्यावर नाव असते काय? अमृत तुल्य. हो, म्हणजे स्वर्गातलं अमृत सगळ्यात गोड आहे. अमृताची चवी निवडी जे ते अमृतासारखीची मनीजे. हो, अमृत सगळ्यात गोड आहे. हो, इतकं देवाचं नाव अमृतापेक्षा सुद्धा निरपेक्ष गोड आहे. निरपेक्ष गोड आहे. मग वैष्णव संत सांगतात अमृतापेक्षा गोड आहे. मग निरपेक्ष गोडी चाकते वेळेस सापेक्ष चहाची चव त्याला लागावीच कशी? याचा अर्थ एक तर नाम गोड नसलं पाहिजे, नाही तर आमच्यात काहीतरी खोट असली पाहिजे. विठ्ठल हो, म्हणून नाम जर गोड आहे तर त्यांना गोड लागते. सगळ्या संतांची अनुभूती हीच आहे. सगळे संत जिवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे, अमृत जयास पिके पुढे, अमृत जयास पिके. हा जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे, अमृत जयास पिके पुढे, अमृत जयास पिके पुढे. तुकोबार म्हणतात जिव्हे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. ते म्हणू शकतात कारण ते चाकून आलेत. ते चाकून आलेले आहेत, वैकुंठाहून आलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी. हो, नामामृत गोडी वैष्णवा लाधली. ज्ञानोबारे म्हणू शकतात. या सगळ्या संतांची अनुभूती आहे निरपेक्ष गोड अमृत आहे. त्याच्यापेक्षा देवाचं नाव गोड आहे. मग आमच्या जीवनात ते गोड लागते का? लागत असतं तर मग निरपेक्ष गोडी चाकते वेळेस सापेक्ष या गोडीत जीव रमलाच नसताना, विषयाच्या सुखात गेलाच नसताना. हो, अहो ज्याने पंतप्रधान पद भोगलं तो म्हणतो का मला ग्रामपंचायतचा सदस्य होऊ द्या? विठ्ठल मग देवाचं नाव गोड आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि तिसरी शंका आहे, देवाचं नाव नामगोड नामगोड असा विरुक्तीनं विचार का मांडतात? तर त्याचं नाव देवाचं नाव गोडच आहे. मग गोड आहे तर मग आम्हाला का लागत नाही? त्याचं उत्तर एक आहे, आम्ही घेतच नाही. पहिलं उत्तर काय? आम्ही घेतच नाही. म्हणजे आम्ही घेत नाही का? आम्ही घेतो ते घेण्यात जमाच नाही. विठ्ठल आम्ही जे घेतो ते पार आम्ही ज्या पटीत आणि ज्या प्रमाणात प्रपंचाचा विषयाचा उपभोग घेतो त्या पटीत नामचिंतन करत नाही. मग ती गोडी चाकायची झाली तर एवढ्यानं काय ते एवढं मोठा आग लागलेली आहे आणि ते पूजेच्या पळीनं विजू लागला तर कसं काय विजायचं आहे? नाही ना. आम्ही जे घेतो ते घेण्यात जमाच नाही, घेण्यात जमच नाही. आणि दुसरं महत्त्वाचं आहे सपाप सदंभ सव्यभिचार आणि सकाम. हे जे साधन आहे ते तात्काळ फळ देत नाही ना, म्हणून आम्हाला त्याची गोडी प्राप्त होत नाही. दुसरी विशेषता आहे नाम गोडच आहे. मग आम्हाला का लागत नाही? त्याचं उत्तर आहे कधी कधी गोड पदार्थ कडू लागतो आणि कडू पदार्थ कधी कधी गोड लागतो. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी फिरायला निघाला, उन्हाचा असा उकडा वाढलेला, तपोवनातून फिरता फिरता फिरत होता आणि फिरते वेळेस पायाला खरचटल्यासारखं त्याला जाणवलं. घरी गेला, रक्तही पायाला लागलेलं पाहिलं. घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याला जरा संशय आला. आणि संशय आल्यानंतर मग तिला म्हणे का गं मी संध्याकाळी ते फिरायला गेलो आणि फिरता पायाला काहीतरी लागल्यासारखं वाटते पण मला जरा काहीतरी संशय येतो.
संशय येतो म्हणल्यानंतर ती डायरेक्ट गुळाच्या डब्याकडे धावली, गुळाचा खडा काढला. गुळाचा खडा काढला आणि त्याच्या हातावर गुळ ठेवला. गुळ ठेवल्याबरोबर त्यानं तो गुळ तोंडात टाकला. जसा गुळ तोंडात टाकल्याबरोबर विष खाल्ल्यासारखं त्यानं तोंड केलं आणि थुकून दिला गुळ महाराज. अगं काय दिलं म्हणे? गुळ दिला. आणि गुळ दिला म्हणल्यानंतर त्यानं तो गुळ तोंडात टाकला. त्याला गुळ गोड लागत नव्हता. गुळ काय लागत होता त्याला? कडू लागत होता. संशय अधिक बळावला. ती बाहेर दारातच झाड होतं, लिंबाचं कडुलिंबाचं झाड होतं, तिथं गेली, लिंबाचा पाला काढला आणि पाला त्याच्या हातावर ठेवला. त्याने ते लिंबाचा पाला हातात घेतला आणि तोंडात टाकला. जसं पक्वान न खावं तसा तो पाला खाऊ लागला. तो लिंबाचा पाला त्याला गोड लागू लागला. गोड असणारा गुळ त्याला कडू लागू लागला. गुळ कडू आहे का? गुळ कडू आहे? नाही, गुळ कडू नाही, गुळ गोडच आहे. मग गोड असणारा गुळ त्याला कडू लागतो आणि कडू असणारा लिंबाचा पाला त्याला गोड लागतो. मग तसं देवाचं नाम कडू आहे का? नाही. मग आम्ही का त्यात रमत नाही? आम्हाला ते का कडू लागलं? त्याचं कारण आहे, त्याचंही कारण आहे. याला जसं ते आहे तसंच तिकडे आहे. गोड गुळ कडू लागतो आणि कडुलिंबाचा पाला गोड का लागतो? लक्षात आलं, याला विषबाधा झाली. विषबाधा झाली. ज्ञानोबा सांगतात गोड असणारा गुळ त्याला कडू लागतो, कडुलिंबाचा पाला गोड लागतो. का बाबा? भजन गोडच आहे, भजन गोड आहे, देवाचं नाव गोडच आहे, पण याला कडू का लागू लागलं? ज्ञानोबाने उत्तर दिलं, विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ. गोड शब्द इतका गोड आहे. गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. का? देवाचं नाव गोडच आहे, मग आम्हाला कडू का लागू लागलं? विषबाधा झाली. विठ्ठल विषय ऐका. सदोष साधन आपलं साधन नाही ना साध्यापर्यंत नेत. ज्या चित्ताने परमात्म्याच्या नामाची गोडी चाखायची, कारण सुखदुःख हे चित्ताचे. चित्ता सुखदुःखे कळू येते, देखावे नेत्री बोलावे मुखे. चित्ता सुखदुःखे कळू येते, अर्थात चित्ताचा धर्म आहे. सुखदुःख संवेदना त्याला जाणवते. आणि ज्या चित्ताला विषयरूपी विष इतकं चढलेलं आहे, त्या विषयरूपी विषामुळं गोड असणारं देवाचं नाम, देवाचं नाम त्याला कडू लागू लागलं. आणि कडू असणारा प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तो प्रपंच आम्हाला गोड लागू लागला. का बाबा? विषबाधा झाली. हे विषयरूप विष चित्तात एवढं चढलेलं आहे, इतका त्याचा झेंडू दाटून आला. आता हे गोड लागत नाही. मग महाराज, हे विष चढलं तर करावं काय लागेल? हे विष उतरलं पाहिजे ना, ह्याची गोडी खरं गोड लागलं पाहिजे. मग करावं काय लागेल? करावं काय लागेल? त्याचं उत्तर एकच आहे. त्याचं उत्तर आहे, घेता गोटे अधिक आहेच. हे अधिक गोट घेतल्याचे कारण हेच विषय उतरवण्याचं औषध आहे. काही औषध फक्त त्याचा परिणाम नाही, हे अनिष्टाचा परिहारही करणारं देवाचं नाव आहे. म्हणून तुमचं विष उतरवण्यासाठी सुद्धा हेच औषध घ्यावं लागेल. हे देवाचं नाव औषध सुद्धा आहे. राम एक औषध आहे. हो, ते रामकिंकरजी उपाध्यायांनी राम एक चिकित्सा, राम आपलं हे मानस एक रोग, मानस चिकित्सा असे त्यांचे ग्रंथ आहेत. म्हणून मानस चिकित्सा आहे, मानस एक रोग आहे. त्याने फार गोड त्याची मीमांसा केलेली आहे. माझा विषय चालला का परमात्म्याचं नाव हेच तुम्हाला अधिक घ्यावं लागेल. तेव्हा खऱ्या अर्थानं एक दिवस ते विष उतरल्या जाईल आणि मग संतांना अनुभूती जी आहे ते गोड. मग खरं सांगू का, किती गोड लागेल? किती गोड लागेल? संतांना जसं गोड लागलं. अहो, प्रल्हादाला मारण्यासाठी बापाने 11 प्रयोग केले. फक्त काय म्हणणं होतं, बापाचं नाव सोड, त्याचं नाव घेऊ नको. प्रल्हादानी एक तर मरण पत्कारण्याची तयारी दाखवली, पण देवाचं नाव सोडलं नाही. का नाही? तर त्याची गोडी तितकी लागलेली आहे. मीराबाईला बापाने काय सांगितलं होतं? ती नको घेऊ, त्याचं नाव नाही. देवाचं नाव घेत मीराबाई नाचत होत्या, पिबत मीरा हसी रे.
विषाचा प्याला पाठवला तरी विष प्याला स्वीकारायची तयारी दाखवली, पण देवाचं नाव का, त्या नामाची गोडी त्यांना प्राप्त झाली, नामाची गोडी कळली, ते सोडायला तयार नाही. अशी आमची स्थिती बनायची झाली तर मला वाटते आम्हाला सुद्धा ते नामरूपी औषध सुरुवातीला औषध म्हणून घ्यावं लागेल. औषध रोग जाईपर्यंत घेतल्या जाते. मला वाटते औषध राहत नाही, पुढं तो आहार बनतो. विठ्ठल म्हणून नाम गोडच आहे, आम्हाला का लागत नाही त्याचं कारण सांगितलं महाराजांनी. पुन्हा तिसरी शंका आपण केली होती, नाम गोड असा विरुक्तनं विचार का मांडतात. त्याचं उत्तर आहे, नाम साधनकाली सुद्धा गोड आहे आणि नाम परिणामतः सुद्धा गोड आहे. काही आरंभाला गोड असते, परिणामाला कटू असते. काही आरंभाला कटू असते, परिणामाला गोड असते. काही आरंभालाही कडूच असते म्हणून परिणामालाही कडूच असते. काही आरंभालाही गोड आहे आणि परिणामालाही गोड आहे. विठ्ठल आरंभाला गोड आहे आणि परिणामाला कटू आहे. राजसुखाचं चिंतन तसंच आहे. पूर्वीच्या काळी या बोटाच्या फटीत पिवळे 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 बारीक फोड यायचे. काय म्हणतात त्याला, खरूज होऊ दे त्याला. भवानी माय, भवानी आहे रोडगा वाहीन तुला. खरूज माहीत आहे ना तुम्हाला, नाही झालेली आहे का? इथं एकही खरूजवालं नाही का? आता नसलो, पूर्वी होता, आता राहिला नाही तो आजार. होता ना खरजेचा आजार, आठवते का? बारीक पिवळे पोळे यायचे. हा, आणि ते खरूज असा आजार होता महाराज, तो इतका चांगला आजार होता. हा, कधी खाजवतो वाटायचं. खाजवतोस कसं लागायचं? मला अनुग्रह झालेला आहे म्हणून. विठ्ठल त्वचेचा आजार, ते खाजवतोस असं मस्त वाटायचं. ते खाजवतोस बरं वाटायचं. आणि खाजून हात का दूर घेतला मग आग उठायची, आग. तसं काय आरंभाला गोड वाटते पण परिणामाला कुठे. अशी काही साधन आहेत, आरंभाला गोड वाटतात पण परिणामाला सेस नाहीत बराच. हो, काही असे आहेत आरंभाला कटू आहेत पण परिणामाला गोड आहेत. अभ्यास किंवा ही विद्या, मृदंगाची विद्या प्राप्त करायची, हे सोपं आहे का? नाही. थंडीत ते बोटं वळवावे लागतात. ते बोटं वळवणं इतकं सोपं नाही. बोटं फुटेपर्यंत वळवावी लागतात त्या कडाकीच्या थंडीत. म्हणून ज्याला पकवाजाची प्रॅक्टिस करायची नाही का महाराज, सकाळी उठावं लागते, गोदावरीच्या काठावर जावं लागते, आपल्या इंद्रायणीच्या काठावर जावं लागते, मग ते बोटं तिरकिट तकता हो हे बसवावं लागते. आणि ते बसवतेस इतकं कठीण आहे. नंतर मग कीर्तनात वाजवतेस, मग काय रंगदेवता भरते. विठ्ठल आरंभाला कटू आहेत पण परिणामाला खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सुखकारक आहेत. काही साधन सुख देणारे आहेत. अभ्यास आहे आरंभाला कटू आहे. साधनाला साधन काळात काय योगाची साधना पाहिजे झाली तर क्लेशोधिकच असते, अशीच आहे. पण निर्विकल्प समाधीपर्यंत जर प्रवास झाला तर मग काय तिथं सुख आहे महाराज. ध्यातुर्ध्याने परित्यज्य क्रमाध्येक गोचरम निवात दीपवच्चित्तम समाधीरविधीयते, अशी समाधी प्राप्त झाली. आरंभाला कटू आहे. हो, म्हणून अशी काही साधनं आहेत. आणि काही साधनाचा आरंभालाही कटू आहे आणि परिणामालाही कटू आहेत. आरंभालाही कटू आहेत, परिणामाला. असं म्हणतात ते पेनारे तोंड नीट ठेवून पित नाहीत म्हणे. आपल्याला काय अनुभव नाही असं म्हणतात. मी म्हणून आधी शब्द वापरला, असं म्हणतात. हो, पेनारे तोंड नीट ठेवून पित नाहीत का असं म्हणतात. पुन्हा मी असं म्हणतात या शब्दावर भर देत आहे बरं का, लक्षात घ्या. ते तिची चव चांगली नाही म्हणे. मी नावही घेत नाही आता. तिची चव काय नाही, चांगली नाही. म्हणजे पेते वेळेस सुद्धा ती कडूच आहे. आणि मग पिल्यानंतर त्याच्या जीवनात होणारे परिणाम ते चांगले आहेत नाही, ते सुद्धा कटूच आहेत महाराज. हो, ते सुद्धा कटूच आहे. आरंभालाही कटू आहे
आणि परिणामाला सुद्धा काही कटू आहेत. अशी काही ते जारण मारण उच्चाटन अशी जी साधनं आहेत ते म्हणे सिद्ध करतोस. आपल्याला काही माहीत नाही बरं का, ते आपण केलेलं नाही त्याच्यामुळे माहीत नाही. ऐकेवातलं असं आहे का ते सिद्ध करते वेळेस जळतं प्रेत ओढायचं, ते प्रेताच्या छातीवर बसायचं म्हणे, ते विष्ठा सेवन करायचे असं ऐकून आहे. विष्ठा सेवन करायची, मूत्रप्राशन करायचं आणि त्या मंत्राचा अनुष्ठान करायचं. किती कठीण आहे हो. आणि त्याच्यानंतर जगावर अनुग्रह करायचा. चांगलं कोणाचं चांगलं ठेवायचं नाही, हे तरी चांगलं आहे का? आणि त्याच्यानंतर होणारा परिणाम तरी नाही. त्याच्या जीवनात दुर्गती झाल्याशिवाय राहत नाही. आरंभालाही कटू आहेत आणि परिणामसुद्धा काय आहे, कटू आहे. पण नामसाधना अशी आहे, आरंभालाही गोड आहे आणि परिणामाला सुद्धा गोड आहे. नामचिंतन आरंभाला गोड आहे हो, बाकी साधनापेक्षा विशेष साधन आहे. का? कोणी घ्या, कुठंही घ्या, कसंही घ्या, कोणी घ्या. कोणी घ्या म्हणजे याती भलती नारी नर. कोणी घ्या, कसंही घ्या म्हणजे तुम्हाला येईल तसं म्हणा, येईल तैसा बोल राम कृष्ण. नाही तया विन भुकेला विठ्ठल, नाही तया विन भुकेला विठ्ठल, नाही तया विन भुकेला विठ्ठल, नाही तया विन भुकेला विठ्ठल. येईल तैसा बोल रामकृष्ण. येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल रामकृष्ण. हो त्याच्या नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे. नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. हे संचाराची स्थळ विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाहेर कसंही रेटलं असतं, इथं रेटणं शक्य नाही. का नाही? गाथा पाठवले, पूजनीय तात्या बसलेले आहेत. हो, कुठं गेलेलं आहे, कुठं चाललेलं आहे ते लक्षात आहे. त्यामुळे इथं ते बाहेर जमते काही दडपायला. इथं दडपण येते. मी आधी सांगितलं हो, नये जरी आपलं नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. त्याच्याशिवाय म्हणजे जसं जमल तसं हो, कोणी घ्या, कसंही घ्या. विठाई किठाई कृष्णाई कानाई, कसंही घ्या हो, कसंही देवाचं नाव. नाही राम राम आलं, उलटा मंत्र जपत जग जाना, वाल्मिक भयो ब्रह्म समाना. उलटा मंत्र म्हणला, उलटा. मरा 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 मरा, कसंही घ्या हो. काय चाललं म्हणजे काय चालायचं महाराज आमचं काय चालायचं, संसारी जेवायचं. करा मरा करा मरा करा मरा करा मरा करा करा मरा. नामनैकी वाच्य शक्ती श्रोत्रमूलम पथगतम वा शुद्धम वा शुद्ध वर्णम व्यवहितिरहितम तारयित्यैव सत्यम. ऐकेवातला श्लोक आहे. नामात तेवढं सामर्थ्य आहे म्हणे, इतकं सामर्थ्य आहे. व्यवहितिरहित, एकत्र शब्द नसते सुद्धा करा मरा. काय चाललं म्हणे, काय चालायचं महाराज आमचं, करा मरा करा मरा. करातला रान, मरातला म. रकाराच्या पुढं मकाराचा उच्चार झाला असं जरी नाम आलं मुखात तरी तारयित्यैव सत्यम, तारणार आहे. रकाराच्या पुढं मकाराला शुद्ध आले वर्णन अशुद्ध, शुद्धम वा अशुद्ध वर्णम. शुद्ध वर्ण आले तरी राम 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 म्हणता लांब 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 लांब. विठ्ठल विठ्ठल म्हणता इठ्ठल 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 होते. शुद्ध वर्ण आहेत का होय? राम 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 म्हणता लांब 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 होत. रामदेवाचं लांब थोडी देवाचं नाव आहे. अशुद्ध वर्ण जरी आले, देवाच्या संबंधानं उच्चारले ना तरी तारणारं नाव आहे. नाही तुम्ही घेत नाही, वाटेनं जाता श्रोत्रमूलम पथगतम, वाटेनं जाता जाता कानाच्या छिद्रावर पडलं, कानावर पडलं. तुम्ही नाही केलं चिंतन, पण नाम कानावर पडलं तरी ते नाम तारते म्हणे. विठ्ठल वाटेनं जाता कानावर पडलेलं नामही तारते. नाही शुद्ध म्हणलं काय ना अशुद्ध म्हणलं तरी
तारते. काय चाललं करा मरा, एका देवाचं नाव नाही पण रकारानंतर मकाराला असंही तारते. काय चाललं म्हणे, काही नाही महाराज, आता आमचा आराम चालला. आराम काय चालला? आराम. आराम. गाडी घेते वेळेस माझे 2 ॲक्सिडेंट झाले मी, म्हणून मग गाडीत जाते वेळेस आरामानं. आमच्या संदीप महाराजांना माहिती आरामानं, ते म्हणते काय ते आरामानं आरामानं म्हणता. तुला जाऊ दे, त्यांना नाव येते विठ्ठल. तसं तर आपण नाव घेत नाही ना. मग त्या निमित्तानं आराम जरी म्हणलं तरी त्यात राम आहेच ना, तरी ते नाम तारते हो. त्याच्या पुढं सांगू, अशी एक कथा ऐकण्यात आली. एक यौवन बहिर्दिशेला बसला आणि मग तिथं डुक्कर आलं. त्या डुकराला हाकलण्यासाठी हराम के, काय शिवी दिली त्यांनी? हराम के. त्या डुकराला शिवी दिली महाराज. ते डुक्कर गेलं. याचंही जगता जगता प्रारब्ध संपलं, आयुष्य संपलं, गेलं तेही गेलं. काही चांगलं गेलं नाही. आता ते जीवनच त्याचं तसं होतं, काय करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, आणि तसंच मरून पडलं. मरून पडल्यानंतर नेण्यासाठी असं जर गिराईक असेल तर यमाचा पाहुणा प्राणी न्यायला यमदूत आले. विष्णुदूत उतरले. विष्णुदूत उतरल्यानंतर विष्णुदूताने सांगले, हात लावू नका म्हणे. काय गिराईक आमचं आहे म्हणे. तुमचं कसं काय गिराईक? 7-12 तपासच जा ना जरा, 7-12 पाहून तर येत जा. त्याचा 7-12 भरलेला आहे का कोरा आहे काही तर पाच जा. सगळा 7-12 भरलेला आहे. त्याने करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, हे कसं काय तुमचं गिराईक होईल? आणि मग त्यांनी त्याचं ते ज्या 7-12 काढला, त्या 7-12वर हराम के असा जो शिवी होती. आता हे हराम के काही ते शिवीच आहे ना, आपल्याकडे हराम ही शिवीच आहे ना. त्या शिवीच्या खाली अंडरलाईन केलेली होती लाल अक्षरात, नोट दिस पॉइंट. ते हराम के अशा शब्दाला अंडरलाईन होती. त्याने काय ते हराम के शब्दात राम के आहे ना, राम के याच्यात राम आहे ना, राम. ते हसू लागले. ते म्हणे हे हराम के, अरे आमच्याकडे चाल खाली, हरामी शिवी आहे. अरे पण हराम के शब्दात राम आहे ना, आणि तुम्ही राम के घ्या ना. आणि हे नाव शिवीच्या रूपात त्याच्या मुखात देवाचा आला, हरिमी म्हणता तर राम आलं ना त्याच्या मुखात, म्हणून हे गिराईक आमचं आहे. ते म्हणे तुम्ही काय भागत्याग लक्षणा शिकलेलं आहे का? ते किंवा गणितात ल सावी म सावी लघुत्तम सामायिक विभाग महत्तम सामायिक हे काही तुम्ही शिकले का? म्हणजे बाकीचं ह काढून टाका, राम के घ्या ना. याचं काय? शिवीच्या रूपात याच्या मुखात नाव आलं. शिवी त्या डुकराला देते ना, राम हराम के शिवी दिलेली आहे म्हणजे त्याच्यात राम आहे म्हणे. मग याचं काय? म्हणजे शिवीच्या रूपात त्याचं नाव आलं, मग काय म्हणजे त्याचं फळ याला दिलं पाहिजे ना. कळत न कळत जरी नाव आलं तरी त्याचं फळ त्याला भेटलं पाहिजे. म्हणजे याचं फळ काय? ते फळ काय? ते म्हणले बाबा आम्ही नाही सांगू शकत म्हणे. मग कोण सांगू शकते? कोण म्हणजे ज्याच्या बापाचं नाव आहे त्याला विचारलं पाहिजे. म्हणजे कोणाच्या बापाचं आहे? ज्याचे नाभी कमळी जन्म चतुरानना म्हणे. मग याला घेऊन चला म्हणे. कुठं? सत्यलोकाकडे, ब्रह्मलोकात. मग तिथं हे दोघांनी घेतलेलं आहे, तिथं नेलेलं आहे. नेल्यानंतर ब्रह्मदेवाच्या पुढं ते उभं केलं. त्यालाही बाबाला 4 डोके आहेत, 1 डोकं नाही, चतुरानन. हो. आणि मग त्याला विचारलं म्हणे हे काय कुठून आणले? सत्यलोकात 100 यज्ञ ब्राह्मणाच्या ब्राह्मण कुलात जन्म घेऊन केलं तर शतमख संपत्ती सूर्यजा 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मानन होय. डायरेक्ट ही गिराईक इकडे कसं काय आणलं? ते म्हणे नाही, आम्ही एक शंका आमच्या अंतकरणात निर्माण झाली, ते विचारण्यासाठी आलो. यांनी एकदा एका डुकराला शिवी देते वेळेस हराम के नावाची शिवी दिली, आणि त्यात राम देवाचं नाव आहे. आणि त्या राम शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखात आलं, त्याचं फल काय? त्यानं 1 डोकं नाही, त्याने 4 डोके खाजवले. कोण? चतुरानन 4 डोके खाजवले. ते म्हणे बाबा मी नाही सांगू शकत. म्हणे कोण सांगल? म्हणे भजन करी महादेव. सदा सर्व काळ त्यांचं भजन चालू आहे भोले बाबाचं. तिकडं चला. मग त्याला तिकडं नेलं, ब्रह्मलोकातून कैलासात नेलं. तिथं नेल्यानंतर भगवान शंकराच्या पुढं उपस्थित केलं. विष्णू दिसतात. त्याच्यानंतर ब्रह्मदेवाने विचारलं म्हणे मलाही लक्षात आलं पाहिजे, शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखात आलं, त्याचं फल काय मलाही कळलं पाहिजे, मी येतो तुमच्या सोबत. ते आले, तिघे. तर हा महाभाग पुढं. त्यांनी विचारलं कसं काय, हे कोणाला घेऊन आलात काय? म्हणे काही नाही,
याचं प्रारब्ध, याचं जीवन पाहायचं झालं, सगळा सातबारा रंगलेला आहे, करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं. बरं मग तुम्ही इथपर्यंत त्याला कसं आणलं? म्हणजे एकदा शिवीच्या रूपात याच्या मुखात देवाचं नाव आलं, डुकराला हाकल तेवढ्यानं शिवी दिली, हरामके, म्हणजे त्याचं फल याला द्यायचं. आणि शेवटी मग आम्ही आमचं घेऊन जाणार आहे असे यमदूत म्हणू लागले. म्हणजे त्याचं फल काय ते विचारण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही सदा सर्व काळ देवाचं नाम चिंतन करता म्हणून तुम्हाला विचारतो. त्यांनी विचार केला, ते म्हणे बुवा देवाच्या नामाचं फल काय त्याचे आस्वाद मी घेतो, पण शिवीच्या रूपात देवाचं नाव मुखात आलं त्याचं फल नाही मला सांगायचं मत. म्हणे कोण सांगल? म्हणे ज्याचं नाव आहे त्यालाच विचारलं पाहिजे. हे म्हणे मग आपण तसं येणार नाही, तिथून इथपर्यंत चालत आलो, आपले पाय दुखतात, आता काही तसं येणार नाही. तुम्ही चौघं झाले, पालखी तयार केला आणि पालखीत बसून आपल्याला घेऊन जा, तर येतो, नाही तर येणार नाही. लायकी होती का पालखीची त्याची? नाही महाराज. पण आता काय आडला पुढं पाठ आहे आपल्याला. नावीलाच झाला महाराज, पालखी तयार करावी लागली. स्वतः भगवान शंकरांनी, भगवान ब्रह्मदेवानी खांदा दिला. विष्णुदूत यमदूत चौघं पालखीला खांदा देऊन वैकुंठाकडे घेऊन निघले. तेवढ्यात तिथूनही अति गुप्तचर संघटना हजर होती. गुप्तचर संघटनेनं लांबूनच पाहिलं का बाबा कोणीतरी मोठा भगवत भक्त भगवान शंकर खांदा देऊन, ब्रह्मदेव खांदा देऊन वैकुंठ लोकात घेऊन येत आहेत. देवाला सावध केलं, देवा सावध व्हा, कुणीतरी मोठा महात्मा पालखीत बसून स्वतः ब्रह्मदेव खांदा देतात पालखीला, भगवान शंकर खांदा देऊन इथं आणत आहेत. आणि मग देवाला वाटलं सगळं मला लक्षात राहते, त्रैलोक्यात कुठं जायचं, काय चाललं हे सगळं सर्वज्ञ परमात्मा आहे, सगळं कळते. पण हा कोणत्या गुहेत साधना करत होता, तिथं मग मी कसं काय पोचलो नाही हे काय मला कळलं नाही. बरं जाऊ दे, आपली चूक आहे, आपण त्याच्याकडे जायला पाहिजे होतं, पण त्यालाही आपल्याकडे घेऊन येत आहे, चूक सुधारली पाहिजे. आणि मग काय करायचं? सदैव लक्ष्मी आईसाहेबाला सांगलं पूजेची थाळी तयार करा आणि डायरेक्ट दारात या. वैकुंठाच्या दारात स्वतः देव हातात तांब्यात गंगाजल घेऊन देव उपस्थित आहे. आईसाहेबांनी पूजेची पंचारतीचं ताट घेऊन उपस्थित आहेत. देव प्रतीक्षा करत उभे आहेत. पालखी जवळ आली, पालखी खाली ठेवली, हा पालखीतून उतरला. देवाने पूजेचं साहित्य घेऊन देव पुढं आले. देवाला वाटलं आता याची पूजा करावी. तेवढ्यात ते ब्रह्मदेव आणि भगवान शंकर, ओ म्हणे देवा थांबा, नाही तुम्हीच थांबा, माझी चूक झाली, मी त्याच्यापर्यंत जायला पाहिजे होतं, पण असा महात्मा तुम्ही घेऊन आलेत, मला थोडी त्याची पूजा करू द्या, नंतर काय बोलायचं ते आपण बोलू. तेवढ्यात देवाने पाणी टाकलं, पूजा केली, देवाने हार टाकला, आईनं पंचारती ओवाळली आणि मग सगळ्याला बाजूला केलं त्यानं. आणि देवाचं आसन उंच होतं, त्या आसनावर जाऊन तो बाबा बसला. आणि बसल्यानंतर मग ते म्हणू लागले, देवा हे पूजा करण्यासारखं लायकीचं गिराईक नव्हतं. मग म्हणे तुम्ही याला पालखी देऊन इथपर्यंत कसं आणलं? तेच तुम्हाला सांगत होतो देवा. एकदा एका डुकराला शिवी देण्याच्या उद्देशानं याच्या मुखात एक शिवी आली, हरामके, आणि त्याच्यात तुमचं राम असं नाव आहे. सहस्रनाम तुल्यम रामनाम. हो, आपण दररोज विष्णू आपलं रामरक्षा स्तोत्र म्हणत आहात, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर 1000 नावाची बरोबरी करणारं आणि असं देवाचं तुमचं नाव मुखात आलेलं आहे. मग खरं सांगा देवा, त्या नामाचं शिवीच्या रूपात नाव मुखात आलं, त्याचं फल काय? देवाने हसून उत्तर दिलं, याच्यापेक्षा दुसरं फल काय? विठ्ठल. अरे देवाचं सरळ नाव घेतो तो वैकुंठालाच येतो, पण हा बाबा ब्रह्मलोकात गेला, हा कैलासात गेला, आणि शेवटी तुमच्यासारख्यानी स्वतः पालखीत बसून याला वैकुंठात आणलं. आणि वैकुंठात आणल्यानंतर मी त्याची पूजा केली, लक्ष्मीनं त्याला ओवाळलं, आणि शेवटी माझ्या पदावर तो बसला. याच्या पलीकडे दुसरं काय फल आहे? पण शिवीच्या रूपात जरी देवाचं नाव मुखाला आलं तरी त्याचं हे फल आहे. पण बाबा देवाचं नाव कसंही घ्या, एखादा साधक देवाचं नाम एखादा धातुपाठ करतो, हराम जराम तराम, असं जरी देवाचं नाव मुखाला आलं तरी देवाचं नाव तारणार आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, नाम गोड साधनाकाळी सुद्धा गोड आहे. आणि मला वाटते परिणाम सुद्धा काय, मुखात नाम घेतलं का हातात मोक्ष आहे. मुखी नाम अतिमोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, असं देवाचं नाम आहे. म्हणून नाम गोड. भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे. आणि आणखीन दुसरी विशेषता जर या नामाची काय असेल तर देवाचं नाव सगळ्या इच्छा, कोड नाम इच्छा पूर्ण करणार आहे. पुरे कोड सकळ
दहा मिनिटं बाकी शिव नाम गोड 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 हा पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही रसनाये रस वेटे रसनाये रस वेटे पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही रसनाये रस वेटे रसनाये रस वेटे घेता घोट अधिक हे घेता घोटे अधिक हे रसनाये 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 विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात आपल्याकडे मी एकच चरण सोडणार आहे, बाकी सोडणार आहे. मग नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळी परमात्म्याचं नाव गोड आहे. विरुक्तीनं आदर आहे साधनेच्या विषयी, म्हणून आपण घ्यावा आग्रह आहे तो गोबरायचा म्हणूनही हो. आणि निरपेक्ष फळ देणार आहे. नाम गोड पुरे कोड सकळही सगळ्या इच्छा पूर्ण करते म्हणे. सकळ शब्द वापरला तर व्यापक अर्थाचा शब्द वापरला संकोच तरी का. सगळ्या इच्छा कोणत्या सगळ्याच इच्छा सगळ्या इच्छा हो सगळ्या इच्छा. आता इच्छा कोणत्या आहेत आपल्याला आपल्या इच्छा भरपूर आहेत. ते नाशिकमध्येच बन्सी महाराज करावा होते. नाम महात्म्य नावाचा एक ग्रंथ लिहिला, फार गोड ग्रंथ आहे. त्यांनी नामसाधनेनं हे होते नामसाधनेनं ते होते सगळ्या संतांची प्रमाणं आणि सगळ्या ग्रंथातली बहुतेक भरपूर ग्रंथाची नामसाधनेच्या विषयी प्रमाणं एकत्र केले. नामाने हे होते नामानं ते होते नामानं ते होते. तो मूळ ग्रंथ पाहण्यासारखा आहे. म्हणून मला सांगा सगळ्या इच्छा. आता मी थोड्या कैमुत्य कन्यानं विचार मांडतो. नाम इच्छा पूर्ण करतेपेक्षा नामधारकाच्या चिंतनाने सुद्धा इच्छा पूर्ण होतात. सत्य घटना सांगतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि भद्रा मारुती म्हणून आहे संभाजीनगर जिल्ह्यात. भद्रा मारुती माहीत आहे ना. उन्हाळ्याचे दिवस वाटेनं आम्ही जाता एक जण तापलेल्या त्या रस्त्यावर लोटांगण घालत त्या भद्रा मारुतीच्या दिशेने निघालेला. त्यांना आम्ही विचारलं का कुठंच चालले तुम्ही. त्याने मी म्हणजे दौड त्या भद्रा मारुतीला असं इतक्या उन्हात लोटांगण घालत का. त्याचं उत्तर आहे त्यांनी सांगितलं का मी एक नवस केला होता, तो नवस माझा पूर्ण झाला म्हणून तो नवस फेडण्यासाठी मी लोटांगण घालत चाललो. म्हणजे हनुमंतराय नामधारक आहेत. मग नामधारक जर इच्छा पूर्ण करू शकत असेल तर नाम इच्छा पूर्ण करणार नाही का. पण सगळ्या इच्छा पूर्ण करतात. प्रपंचातल्या इच्छापेक्षा सगळ्यात मोठी इच्छा आहे मी सच्चिदानंद रूपाची. आणि ती सच्चिदानंद रूपाची इच्छा देवाचं नाव पूर्ण करते. आता पण मुखी नाम हाती मोक्ष म्हणजे सगळ्या इच्छेचा अंतर्भाव त्यात होते का माझं दुःख मला दुःख नको आणि मला कायमचं सुख असावं. याच्या सगळ्याचा अंतर्भाव करायला काही हरकत नाही. म्हणून मला वाटते आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम. मुखी नाम हाती मोक्ष आयसी साक्ष बहुतांची. एक दोनाची बहुतांची साक्ष आहे, भरपूर जणांची साक्ष आहे का देवाचं नाव मुखानं घेतल्यावर हातात मोक्ष म्हणजे तात्काळ त्याला मोक्ष प्राप्त होतो. आता नामानं मोक्ष नामाने मोक्ष होतो का. हे वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. वैष्णवाला त्याची अनुभूती आहे.
मग नाम घेतल्यानंतर तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. अशी संगती लावा किंवा अशी संगती लावा, नामाचं वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणायला काही हरकत नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम का नाम रूप लीला धाम. भक्तिशास्त्रात काय चिन्मय चैतन्य स्वरूप. तो का म्हणे नाम चैतन्य हे निजधाम नाम ब्रह्मेती व्यजानात. असं जर सूत्र असेल तर भगवान परमात्म्याचं नाम त्याला ती अवस्था प्राप्त करून देऊ शकत असेल तर केवळ सुखाचा लाभसुद्धा परमात्म्याचं नाम देत असेल तर म्हणून पुरे कोड सकळही. मग ह्या सगळ्या इच्छा, आता सगळ्या इच्छा काय सांगत नाही, पण या मी असावं, मला सगळं कळावं, मला आनंद असावा, या इच्छेत सर्व सुख इच्छेचा अंतर्भाव करा. आणि ती इच्छासुद्धा नाम पूर्ण करत असेल तर सर्व असणारा परमात्मा प्राप्त करून देत असेल तर मला वाटते नाम सर्व इच्छा. आणखीन नामाच्या ठिकाणी काय विशेषता आहे म्हणे, अनेक रस जर सेवन केले आणि नाम साधनेचा विचार करायचा झाला तर मीमांसा करतोस महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाम साधनेची एक विशेषता सांगतात. रसना येरा रसावीटे रसना येरा अनेक रसाचा वीट तेव्हा येतो. रसना येरा रसा विटे, पण कधी घेता घोटे अधिक हे, याचे घोट अधिक घेतले पाहिजे. हे विषयरूपी विष उतरायचं झालं तर घेता घोटे अधिक हे, अधिक घोट घेतले पाहिजे. अधिक घोट महत्वाचे आहेत. हो, मग बाकीचे रस गोड वाटत, याचे सुख तुम्ही घेतली यावरी मग दारोदारी न फिरा लटके तुम्हा वाटेल सकळ. पण हे गोट अधिक घ्यावे लागतील. हो, जोपर्यंत अधिक गोड घेत नाही तोपर्यंत पहिलं विष गेलं पाहिजे ना. विषाची निवृत्ती झाल्याशिवाय यातला रस नाही लक्षात येणार, याचा आनंद नाही भेटणार. म्हणून घेता घोटे अधिक रसना येरा. आता हे अन्य रस कोणते सरळ सांगतो, दोनच रस. एक संपत्तीचा रस आहे, सत्तेचा रस आहे. हे रस आम्हाला गोड का वाटतात? अरे बाकीचे षडरस आहेत जेवणातले, हे गोड का लागतात? तर याचा अर्थ आहे अनेक रसाच्या बाबतीत वीट येईल, त्याच्यात त्याला रुची वाटणार नाही का. हा परमात्म्याचा रस ना, हे रसच, हा आनंदच काय वेगळा आहे. हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, कोणाहा दैवाचा भाग पावे येतीचा. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आनंदाचा रस आहे, आनंदाचा रस. रसो वै सहा यम लब्ध्वा आनंदो भोवती मत्तो भोवती तृप्तो भोवती, असा हा आनंदमयी रस आहे. म्हणून याचे घोट तुम्ही अधिक घेतले का अन्य रसाच्या विषयी तुम्हाला रुची वाटणार नाही. रसना येरा रसा विटे, त्यात रुची वाटणार नाही. बरं, मग अधिक रस अन्य चाखले असतं काय होईल? अरे बाबा, अन्य रसाच्या जोडीला मरण आहे आणि या रसाच्या सेवनाची विशेषता आहे, यानं संसाराची निवृत्ती होते. अभंगाचं तिसरं चरण. अनेक रस मरण गाठी, अनेक रस मरण गाठी.
आणि कारसा मरण गाठी येणे तुटे संसारी येणे तुटे संसारी रसना आणि करत मरण गाठी येणे तुटे संसारी येणे तुटे संसारी कोणताही अन्य नाम सोडून अन्य कोणताही रस्ता खा, मला वाटते त्याच्या गाठीला सोबतीला मरण आहे. आणि का रसे मरण गाठी, हो मरण आहे, मरण चुकणार नाही. आधी कोणताही रस सेवन करा. आताही रसाचे दिवस आहेत ना, मला वाटते आधी कोणताही सेवन करा. या गाठी मरण आहे, मरण चुकणार नाही. आंबे जास्त खाले म्हणून चुकल का नाही, कोणताही रस. म्हणून येणे तुटे संसारे, हो सत्तेचा असेल संपत्तीचा किती रस सेवन करा, किती काळ सत्ता भोगली म्हणजे मरण चुकते नाही महाराज, नाही. हो किती संपत्ती आली म्हणजे मरण चुकते नाही. कल्याणची घटना आहे, 1500 कोटीचा मालक होता, कोरोना सापडला आणि गेला. पीपी किटमध्ये बांधून प्रेत आणलं. 1500 कोटीचा मालक चितेवर ते चढवता खाली पडला, बांबूनी प्रेत लोटलं महाराज. आणि का रसे मरण गाठी, हो पदस्थ असल्यावर सुद्धा जावं लागते, मरण चुकत नाही. इतिहास सांगण्याची गरज नाही. आपलं पद प्रतिष्ठा आपलं मरण चुकू शकत नाही. सत्ता संपत्ती आपलं मरण चुकू शकत नाही. मरण चुकवायचं झालं तर एकच आहे, या रसाशी अनन्य बना. म्हणून येणे तुटे संसारे, हा संसार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारी. हा संसार निवृत्त करायचा झाला तर हा रस सेवन करा. या रसाचा अजीर्ण होत नाही, अपचन होत नाही. सेवन केल्यानंतर अधिक 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 आनंद प्राप्त होतो आणि असा आनंद देणारा रस आहे. म्हणून सेवितो हा रस वाटितो आणि का, या महात्म्याने तो रस सेवन केला. हे महात्म्यांनी तो रस यावत जीवन सेवन केला आणि तो सेवन केलेलाच रस या अधिक महिन्याचं औचित्य, पुरुषोत्तम मासाचं औचित्य साधून प्रत्येक ठिकाणी ते वाटत आहेत. वाटितो आणि का, म्हणून हा रस सेवन करा. या रसानं होईल का, येणे तुटे संसारे. हे तरी आम्ही का सांगतो, हे तरी का सांगतो तर तुका म्हणे आहार झाला ना हा विठ्ठला आम्हासी. हे तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. रामरसाची चवी आन रस रुचती केवी. पण असा रस आम्ही सेवन करतो. हे रस ज्या महात्म्याने सेवन केला, पूजनीय गुरुवर येतात, त्या तो रस सेवन करतात. ते रसमय झालेलं जीवनच हा रस वाटू शकतो. त्यांच्याकडं रस असला पाहिजे, तेच पुढच्याच्या जीवनात रस भरू शकतात. आणि निरस झालेलं जीवन ते काही रस भरू शकत नाही. पण अशा महात्म्यांच्या सहवासात 1 महिना आपण हा रस सेवन करतो. मला वाटते एकदा का याची चव लागली का मला नाही वाटत अन्य रस सेवन करण्याची इच्छा होईल. आणि मग हाच रस अधिक 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 लागली शे गोडी. एकदा मनाला याची गोडी लागली, यांच्या सहवासात ती गोडी लागली, मग ते नाही ती हा रस सोडणं कदापि शक्य नाही. अशाच रसमय आपलं जीवन व्हावं आणि केवळ सुखापर्यंत ते जीवन रसमयतेला प्राप्त होऊन केवळ सुखापर्यंत जावं अशी भावना करतो. झालेली सेवा देवाच्या चरणी, संतांच्या चरणी, पूजनीय गुरुवर्य तात्यांच्या चरणी, पूजनीय आमचे भरत बाबा या महापुरुषांच्या चरणी समर्पण करतो. वाणीला इथंच थांबवतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम.
निवृत्ती ज्ञानदेव लोकांना तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आभासे हा विठ्ठल आभासे रसनाये रार साविटे रसनाये रार साविटे विठ्ठल आभासे विठ्ठल रसनाये रार रसनायर रसाविटे रसनायर रसाविटे हा रसनायर रसाविटे रसनायर रसाविटे घेता गोड अधिक हे घेता गोड अधिक हे रसनायर रसाविटे रसनायर रसाविटे घेता गोड अधिक हे घेता गोड अधिक विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पाव समाधी संवक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पाव निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावना रामकृष्णारी रामकृष्णारी